हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर गुरुवारच्या दिवशी बघा लाईट नसते, त्याच्यामुळे ना ही कटिंगची कामं मला गुरुवारीच करून ठेवावं लागते. आणि आत्ता मी तुम्हाला शेवटला एक जादूचा पिटारा दाखवणार आहे. शिलाई काम करणाऱ्या मैत्रिणीचा घरी म्हणजे तो पिटारा असतो. तर तुमच्या पण घरी नक्कीच असेल, ज्या शिलाई काम करतात त्यांच्या घरी बरं का. तर चला आता एकाच कस्टमरचे 4-4 ब्लाउज पीस आहे बघा, अस्तरचेच आहे सगळे आणि एखादा साधा असतो. तर प्रत्येकाचं माप मी असं कटिंग करून ठेवत असते. आणि प्रत्येकाचं माप आणि त्यांच्याच पिसाने आपल्याला त्याला बांधून ठेवायचं आणि त्या कटिंगवरती नाव टाकून ठेवायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन कटिंग करायची काही गरज पडत नाही. त्यामुळे मी अशीच कटिंग करून ठेवत असते. आणि आता कटिंगला घेतलेला आहे ब्लाऊज, तर त्यांचेच एकाच साईजचे 4 असल्यामुळे ना आणि कधी-कधी काय होतं कमी जास्त ब्लाऊज पीस पण असतो, त्याच्यामुळे ना वेगवेगळे कट करावं लागतं. आणि जर एकसारखेच ब्लाऊज पीस असेल तर मी एका वेळी ठेवून डायरेक्ट कट करत असते. पण आता काय झालं ब्लाऊज पीस कमी जास्त आहे. जे बसणार आहे ते शिवणार आहे मी आणि ज्यांचं बसत नाही ते तसेच ठेवून टाकणार आहे. तर बघा एका ताईंनी 4 दिलेले ब्लाउज पीस आहेत. तर तुमच्याकडे पण असेच कस्टमर आले, की तुमची पण अशीच धांदल उडत असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी जे होणार आहेत ते शिवणार आहेत. बाकीचे जे होत नाहीत ते त्यांचे परत रिटर्न करून देणार आहे. आणि तुम्हाला जादूचा पिटारासुद्धा दाखवायचा आहे. पण जे माझ्या टेलर मैत्रिणी आहेत ना, त्यांच्याच घरी हा असणार आहे बरं का. कुणाच्या पण घरी हा जादूचा पिटारा नसणार आहे. त्याच्यामुळे ना तुम्हाला लवकरच दाखवते. आणि ज्या माझ्या टेलर ताई आहेत त्यांच्याकडे जर असेल, तर मला त्यांनी नक्की कमेंट करायची बरं का. एकदम मोकळ्या मनाने सांगायचे, माझ्या पण घरी असा जादूचा पिटारा आहे किंवा तुम्ही एकाच पॅटर्नवरून कटिंग करता का? तर हा माझा जादूचा पिटारा आहे बघा. ते पूर्ण भरलेले आहे आणि आता आहे ना, जे शिवायचे आहेत ब्लाऊज त्यांची मी मापं साईडला काढून ठेवत आहे. आता सध्या ते ह्या साईडला जी ठेवलेत ती मी मापं कट करून घेणार आहे आणि ती वरच्यावर शोधून ठेवल्यात म्हणजे जास्त वेळ जात नाही. तर गुरुवारच्या दिवशी माझं असं काम असतं, ज्यावेळेस मला बाहेरचे काही कामं नसतात ना, त्यावेळेस मी हे काम करून घेत असते. आणि हे असं जादूचा पिटारा आपल्याला जपूनच ठेवावा लागतो आणि प्रत्येक वेळेस आपला वेळ वाचतो बरं का कटिंगसाठी. त्यासाठी मी आता हे जे ब्लाऊज शिवायचे आहेत त्यांचे साईडला काढून ठेवलेत नावं शोधून वगैरे. त्याच्यामुळे आता पुढचं माझं काम एकदम सोपं होऊन जातं. तर तुमचं पण असंच रुटीन जर असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बऱ्याचशा माझ्या टेलर मैत्रिणीचं रुटीन माझ्यासारखं बहुतेक असू शकतं. का तर पुढची पुढची तयारी जी आहे ती आता आपल्याला करून ठेवायची. त्यासाठी मी अशी गुरुवारच्या दिवशी पूर्ण कटिंग वगैरे करून ठेवत असते. आणि हा मी रात्री कंप्लीट केलेला ब्लाऊज हा पण तुमच्यासोबत म्हणलं शेअर करावं. आणि मी आता जादूचा जो पिटारा म्हणलं ना, तो जादूचा पिटारा नशिबवान ताईच्याच घरी असू शकतो बरं का. कुठंही कामाला न जाता आपल्या घरातच आपण 4 पैसे कमवू शकतो ना, असंच हे एक छान असा जादूचा पिटारा त्या नशिबवान ताईच्या घरी असणार आहे. तर त्या नशिबवान ताईंनी मला नक्की कमेंट करून सांगायचं बरं का. तर कोणाकोणाच्या घरी असेल त्यांनी मला सांगायला विसरायचं नाही. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. प्रिन्स कट शिवलेला आहे आणि त्यावरती बघा प्रिन्स कटची जी टिप आहे त्याच्यावर मी मस्त अशी छोटीशी अशी दाब-टीप टाकलेली. त्याच्यामुळे आहे ना कट छान असा व्यवस्थित दिसतो आणि फुगाबाई शिवलेली आणि तयारच होते पूर्ण डिझाईन. फक्त हातावरती डिझाईन असल्यामुळे फुगाबाई मी शिवलेली आणि खूप सुंदर असं ब्लाऊज झालेलं बघा. ह्याच्यावरती मी दाब-टीप शिलाई मारलेली. त्याच्यामुळे तो पूर्ण जी प्रिन्स कटचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित आणि ब्लाऊज फिनिशिंगला व्यवस्थित जर दिसला तरी ना घालणाऱ्याला सुद्धा छान वाटलं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती शिलाई आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्याची मी ₹250 शिलाई घेतलेली बरं का. म्हणजे प्रिन्स कटची ₹250 शिलाई आहे. आणि जर तुम्ही लेस वगैरे नॉड लावली तर त्याची मी ₹20-20 वरची वेगळं घेत असते. तर आता मी हे ₹250 शिलाई घेतली. तुमच्या इथं किती मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला तो सुद्धा नक्की सांगा. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.